माझं नाव अजय आहे। माझी पत्नी खूप सुंदर होती। मी तिच्या सौंदर्याचा वेडा झालो होतो। एक दिवस माझी पत्नी मला म्हणाली की माझी आई एकटी आहे आणि आजारी आहे, तिच्यासाठी छतावर एक खोली बांधून दे, मी माझ्या आईला तिथे ठेवेन। मी माझ्या पत्नीचं नेहमी ऐकत होतो, यावेळीही ऐकलं। पण आता माझी पत्नी सारा दिवस वरच्या खोलीतच राहायची आणि जेव्हा ती खाली यायची तेव्हा कुलूप लावून जायची। मी जेव्हा माझ्या सासूला भेटण्यासाठी वर जाण्याचा प्रयत्न करायचो तेव्हा माझी पत्नी घाबरून मला लगेच नकार द्यायची आणि म्हणायची की नाही, अजून वेळ नाही आईला भेटण्याची। आईची अवस्था अशी नाही की कोणी त्यांना बघू शकेल, त्या कोणालाही भेटू इच्छित नाही, त्यांची तब्येतही ठीक राहत नाही। असेच अनेक दिवस निघून गेले। माझी पत्नी जसे सांगेल तसे मी करत राहिलो। जेव्हा एक दिवस माझी बहीण येऊन म्हणाली की दादा, बहिणीची आई तर मेली आहे। ही गोष्ट ऐकून मी चक्रावून गेलो। मी धावत माझ्या सासूच्या खोलीकडे जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझी पत्नी मला रोखण्याचा प्रयत्न करू लागली, पण त्या दिवशी मी तिचं ऐकलं नाही आणि खोलीचं कुलूप उघडून आत गेलो। पण जसे मी आत पाऊल टाकलं तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही की तिथे मी एक सामान्य माणूस होतो। एका छोट्या घरात माझ्या बहिणी प्रियासोबत आयुष्य काढत होतो। माझी फक्त एक छोटी बहीणच होती जी माझ्यासाठी सर्व काही होती। मी माझ्या बहिणीवर खूप प्रेम करतो आणि आईबाबांच्या नसल्यामुळे मी तिची खूप काळजी घेतली होती। आयुष्यात सर्व काही दिनचर्येनुसार चाललं होतं। माझ्या बहिणीची एक मैत्रीण होती जिचं नाव जयश्री होतं। ती एक दिवस आपली मैत्रीण जयश्रीला आमच्या घरी घेऊन आली होती। ती मुलगी पहिल्याच नजरेत मला काही वेगळीच वाटली, जणू काही स्वप्नातून बाहेर आलेली। पूर्णपणे संस्कारी होती, घरगुती प्रकारची होती। तिच्या डोळ्यात एक विचित्र शांतता होती, पण चेहऱ्यावर जणू काही दुःख लपलेलं होतं। त्या दिवसानंतर जेव्हा ती पहिल्यांदा आमच्या घरी आली तेव्हा माझी बहीण तिला घेऊन दारात उभी राहिली आणि जसे जयश्रीने पाऊल आत टाकलं तेव्हा एक थंड हवेचा झोत माझ्या हृदयाला धडकला। ती शांतपणे माझ्या बहिणीसोबत बसली होती, पण तिच्या नजरा प्रत्येक कोपऱ्याचा आढावा घेत होत्या, जणू ती एखाद्या अनोळखी जागेवर खूप सावध होती। मी लगेच लक्षात घेतलं होतं की तिच्या हातात एक साधी कापडी पिशवी होती, ज्यात काही मौल्यवान वस्तू नव्हती, पण तिने ती खूप मजबूतीने धरून ठेवली होती। ती खूप कमी बोलत होती, म्हणजे बोलणं अगदी मोजून मापून करत होती। तिचे शब्द खूप हळूवार आणि नाजूक होते, जे हृदयात उतरत होते। तिचा चेहरा खूप सुंदर आणि निरागस होता। मला जाणवलं होतं की तिच्या प्रत्येक बोलण्यामागे खोल विचार किंवा एक लपलेला पडदा नक्कीच होता। मी तिच्या अस्तित्वाला माझ्या आयुष्याचा भाग करण्यासाठी खूप प्रयत्न केले होते। कळत नाही का ती मला आवडू लागली होती। ऑफिसमधून परत येताना मी मुद्दाम उशीर करत होतो, जेणेकरून तिच्या जाण्याचा वेळ जवळ येईल आणि मी तिला थांबवण्याचे बहाणे शोधत राहीन। एके सायंकाळी जेव्हा जयश्री आमच्या घरी आलेली होती तेव्हा माझी बहीण तिच्यासाठी चहा बनवत होती। मी धैर्य करून जयश्रीशी बोलायला सुरुवात केली होती। मी तिला विचारलं होतं की जयश्री, शिक्षण पूर्ण केल्यानंतर तुझा काय विचार आहे? ती चहाचा कप देत म्हणाली की शिक्षण तर फक्त एक मार्ग आहे, माझा खरा उद्देश आहे की मी माझ्या आईचा आधार बनावं। तिच्या शब्दात तिच्या आईचा उल्लेख करताना एक खास भावनिक लाट आली होती, जी मला खूप प्रभावित करून गेली होती। मी विचारलं की तुझी आई आजारी राहते का? ती एकदम शांत झाली होती। तिच्या नजरा कपातील चमच्यावर स्थिर झाल्या होत्या, जणू काही कटू स्मृती ताजी झाली होती। काही क्षणानंतर तिने नजर उचलली आणि पहिल्यांदाच मी तिच्या डोळ्यांच्या खोलात ते शांत दुःख स्पष्टपणे जाणवलं होतं। ती थोडी उदास होऊन म्हणाली की माझ्या आईचं आयुष्य खूप कठीण झालं आहे, आता त्यांना फक्त शांतता हवी आहे। तिच्या उत्तराने माझ्या हृदयातील रुची आणखी वाढली होती। हळूहळू हृदयात प्रेमाने जागा बनवली होती, पण तरीही जयश्रीकडे जाण्यापासून मी स्वतःला रोखू शकलो नव्हतो। ती प्रत्येक प्रकारे संस्कारी होती, पूजापाठही मन लावून करत असे, प्रत्येक सोमवारचा उपवासही करत असे। इतकेच नव्हे तर माझ्या बहिणीसमोरही हा एक असा नियम होता जो ती नेहमी कठोरपणे पाळत असे। जयश्री आणि प्रियाची मैत्री नेहमीच मला खूप विचित्र वाटत असे, कारण मी कधीही प्रियाच्या तोंडून जयश्रीच्या घर किंवा तिच्या कुटुंबाबद्दल ऐकलं नव्हतं। मला आठवतं की एक दिवस मी प्रियाला विचारलं होतं की प्रिया,
तू कधी जयश्रीच्या घरच्यांना भेटली आहेस का? त्यावर माझ्या बहिणीने उत्तर दिलं होतं की नाही दादा, तिचे घरचे खूप सभ्य आणि सन्माननीय लोक आहेत. मला तर तिच्या वडिलांचा चेहराही आठवत नाही. मी तिच्या घरी जाते, पण फक्त दारापर्यंत जाते आणि जयश्री स्वतःच बाहेर येते. कधी तिने मला तिच्या घरात येण्याची परवानगीच दिली नाही आणि मीही या गोष्टीची तक्रार केली नाही की ती मला तिच्या घरात येऊ देत नाही. प्रियाने सांगितलं की जयश्री तिला पहिल्यांदा एखाद्या लग्नात भेटली होती आणि तेव्हापासून दोघींमध्ये मैत्री झाली होती. पण जयश्री नेहमी सांगत असे की तिचं कुटुंब खूप कडक स्वभावाचं आहे, म्हणून ती जास्त बाहेर जात नाही. तिला घराबाहेर जास्त निघू दिलं जात नाही. ती घरात राहून बहुतेक पूजापाठात गुंतलेली असते आणि घरच्या कामात व्यस्त असते. ही गोष्ट मला खूप खटकत असे की एखादी मैत्रीण आपलं घर आणि आपल्या पालकांपासून दुसऱ्या मैत्रिणीला इतक्या दूर कशी ठेवू शकते. साधारणपणे मित्रांमध्ये असं असतं की मित्र एकमेकांच्या घरी जातात, कुटुंबियांना भेटतात, त्यांच्या हालचाली विचारतात आणि मुलींसाठी तर हे सर्व खूप आवश्यक असतं. काही मुलींचे कुटुंबीय असे असतात की ते आपल्या घरच्या मुलीची मैत्री एखाद्या चुकीच्या मुलीशी होऊ देत नाहीत. तरीही आपल्या मुलांच्या मित्राला पाहतात, त्यांना भेटतात, त्यांना पारखतात आणि मगच त्यांच्या मनाला शांतता मिळते. जेव्हा जयश्रीच्या कुटुंबीय आपल्या मुलीसाठी इतके गंभीर आहेत, तर मग त्यांनी कधी माझ्या बहिणीला भेटण्याचा प्रयत्न का केला नाही? त्यांना ही गोष्ट खूप चांगली माहीत होती की त्यांच्या मुलीची एक मैत्रीण आहे जिचं नाव प्रिया आहे. तर मग त्यांनी प्रियाचा कधी सामना का केला नाही? कधी आपल्या मुलीला सांगितलं नाही की तिला घरी बोलव, आम्हाला तिला भेटव. ही गोष्ट थोडी नव्हे तर खूपच विचित्र होती. मी एक दोनदा माझ्या बहिणीला विनोदात सांगितलंही होतं की असं नसावं की तुझी मैत्रीणही लपलेला पात्र आहे ज्याचा शोध घेतला जात आहे. माझ्या बोलण्यावर माझी बहीण हसली होती, पण जयश्रीच्या चेहऱ्यावर भीतीची एक लाट उसळली होती, जे एका सेकंदापेक्षाही कमी वेळात नाहीशी झाली होती. कारण हे बोलणं आम्ही जयश्री समोरच करत होतो. जेव्हा मी विचारलं की जयश्री तू कुठे राहतेस, तर ती प्रत्येक वेळी विषय बदलून टाकत असे. मी अनेकदा प्रयत्न केले होते तिच्याकडून या प्रश्नाचं उत्तर घेण्याचा, पण ती फक्त इतकंच म्हणत असे की ती खूप संस्कारी आणि सभ्य कुटुंबाशी संबंधित आहे. तिच्या शब्दात नेहमी भीती लपलेली असायची, जणू काही रहस्य लपलेलं आहे. पण तरीही ती निरागस होती आणि मला खूप आवडत होती. एकदा जेव्हा मी तिला तिच्या घरचा पत्ता विचारला, तेव्हा तिने वेगाने सांगितलं की अजय, तुम्ही माझ्या आयुष्याचा या भागात का रुची घेत आहात? तुम्ही माझ्या कुटुंबाशी संबंधित खूप प्रश्न विचारता. तुम्ही माझ्या मैत्रिणीचे भाऊ आहात. तुमच्यासाठी हे सर्व जाणणं आवश्यक नाही. तिचे बोललेले शब्द अचानक इतके कठोर झाले होते, जे तिच्या कोमल स्वभावाशी मुळीच जुळत नव्हते. मी तिच्या डोळ्यांच्या खोलात अनेक प्रश्न पाहत होतो. एका सायंकाळी जेव्हा मी तिला सोडण्यासाठी बाहेर निघालो, तेव्हा तिने हट्ट केला होता की मी घरापासून थोड्या दूर रस्त्यापर्यंतच येईन. मी म्हणालो की ठीक आहे, जसे तू म्हणशील तसे करूया. तिच्या सांगण्यानुसार मी तिला तिच्या घरापासून बरेच दूर ज्या रस्त्यावर येते तिथे उतरवले होते आणि दुरून तिच्यावर नजर ठेवली होती. मी पाहिलं की ती एका गल्लीत शिरली आहे आणि तिथे कोणतीही मोठी हवेली किंवा आलिशान घर नव्हतं, तर एक खूप सामान्य आणि अरुंद गल्लीचा कोपरा होता. तिने मला स्पष्टपणे खोटं सांगितलं होतं की तिचं कुटुंब मोठं आहे, सन्माननीय आहे, ती मोठ्या घरची आहे. पण ज्या गल्लीत ती गेली होती तिथे कोणत्याही मोठ्या घराचं असणं तर अशक्य होतं. या घटनेने माझ्या शंकाला आणखी हिंमत दिली होती. पण माझं प्रेम तिच्या प्रत्येक शंकाला प्रत्येक वेळी मात देत होतं. हळूहळू माझी रुची तिच्यात वाढत होती आणि माझ्या प्रेमाने एक तीव्र रूप धारण केलं होतं. मी ही गोष्ट माझ्या बहिणीकडूनही लपवून ठेवली होती की मी तिच्या मैत्रिणी जयश्रीला फक्त बहिणीची मैत्रीण नव्हे, तर माझ्या आयुष्याची साथीदार समजू लागलो आहे. मी तिला प्रपोज करू इच्छितो, तिला लग्नाची ऑफर देऊ इच्छितो, पण अजून माझी हिंमत होत नव्हती. मी माझ्या एका जुन्या मित्राला, जो प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेशनचं काम करतो, त्याला जयश्रीबद्दल हलक्या फुलक्या माहिती मिळवण्याचा इशारा दिला होता. पण तो तिची माहिती शोधू शकला नाही आणि म्हणाला की ही मुलगी तर सामान्य डेटाबेसमध्ये अस्तित्वातच नाही, जणू तिचा कोणताही वजूदच नाही. तिच्या हरवलेल्या प्रोफाईलने मला आणखी घाबरवलं होतं आणि या गोष्टीची वास्तविकता ही उघड केली होती
की कोणतं तरी मोठं रहस्य नक्कीच लपलेलं आहे. एक दिवस जेव्हा ती माझ्या समोर बसलेली होती आणि माझी बहीण आपल्या खोलीत काही कामासाठी गेली होती, मी खूप कष्टाने धैर्य करून तिला प्रपोज केलं होतं आणि सांगितलं होतं की तू मला आवडतेस आणि मी तुझ्याशी लग्न करू इच्छितो. मी कोणताही आवारा किंवा लफंगा नाही जो तुझ्याशी टाइमपास करेल. तर मी माझ्या बहिणीला तुझ्या घरी नातं घेऊन पाठवू इच्छितो, जेणेकरून तुला माझ्या आयुष्यात समाविष्ट करून तुला माझी अर्धांगिनी बनवे. मला वाटलं होतं की बहुतेक मुली मुलांच्या प्रपोजलवर प्रभावित होतात, त्यांच्याशी डेट करून आणि शॉपिंगला जाण्यासाठी आनंदी होतात आणि याच गोष्टीच्या स्वप्नात फार वेगाने मुलांचा प्रपोजल स्वीकारतात. पण जयश्रीसारखी मुलगी खूप वेगळी होती. ती एक संस्कारी आणि सामान्य मुलगी होती. मी जाणतो की ती या सर्व गोष्टींनी प्रभावित होणार नाही आणि मीही तिच्याशी कोणताही टाइमपास करत नव्हतो जो तिला गर्लफ्रेंड बनवण्याची ऑफर देतो. म्हणून मी थेट तिच्याशी लग्नाची बोलणी केली होती, कारण माझी वास्तविकता हीच होती की मी तिला माझ्या आयुष्यात समाविष्ट करू इच्छितो. मला वाटलं होतं की कदाचित ती काही विचार करेल, लाजेल किंवा कोणता तरी बहाणा सांगेल, पण तिने तर थेट माझ्या तोंडावर नकार दिला होता. तिचं म्हणणं होतं की नाही, मला तुमच्याशी लग्न करायचं नाही. तिचं बोलणं ऐकून मी अवाक झालो होतो. मी तिला सांगितलं होतं की मला काही कारण तरी सांग, कोणतं तरी असं कारण ज्यामुळे तू मला नकार देत आहेस, जेणेकरून माझ्या मनाला समाधान होईल आणि मला कळेल की तू माझ्यात कोणती तरी कमतरता पाहिली आहेस, मगच मला नकार दिला आहेस. पण तिच्याकडे माझ्या प्रश्नाचं कोणतंही उत्तर नव्हतं. तिने थेट नकार दिला होता. तिच्या नकाराने माझं हृदय तुटून गेलं होतं, पण मी अजूनही प्रयत्न करणं सोडलं नव्हतं. ती मला मनापासून आवडत होती. म्हणून एक दिवस पुन्हा मी तिला सांगितलं की तू माझ्याशी लग्न का करू इच्छित नाहीस. शेवटी तुझ्या भीतीचं खरं कारण काय आहे? मी तर तुझ्या घरी सन्मानाने नातं घेऊन येऊ इच्छितो. सन्मानाने तुला माझ्या आयुष्यात समाविष्ट करू इच्छितो. मला पूर्ण विश्वास आहे की जेव्हा माझी बहीण आणि मी तुझ्या कुटुंबाशी बोलू तेव्हा ते लोक आनंदाने या नात्यासाठी तयार होतील. मी हा प्रश्न तेव्हा विचारला होता जेव्हा माझी बहीण कॉलेजला गेली होती आणि तिच्या अनुपस्थितीत जयश्री आमच्या घरी आली होती आणि यावेळी ती आणि मी घरात एकटे होतो. ती काही क्षण शांत राहिली होती, कदाचित हे पाहण्यासाठी की आजूबाजूला कोणी ऐकत तर नाही. मग तिने हळुवार आवाजात सांगितलं की अजय, जर मी तुझ्याशी लग्न केलं तर मला सर्व सोडावं लागेल. माझा भूतकाळ, माझी ओळख आणि सर्वात महत्त्वाचं माझ्या आईला. ती खूप कमकुवत आहे आणि तिला माझी प्रत्येक वेळी गरज असते. मी खोल श्वास घेतला आणि तिला उत्तर दिलं की जर त्रास फक्त तुझ्या आईचा आहे तर मी त्यांनाही माझं बनवेन. बाकी सर्व सोड, तू अजिबात काळजी करू नकोस. मला फक्त हे जाणून घ्यायचं आहे की ते काय आहे जे तुला सर्वात जास्त त्रास देत आहे. माझ्या बोलण्यावर ती चकित झाली होती. जणू काही जुन्या स्मृतीने तिला हादरवून सोडलं होतं. ती उभी झाली आणि चारही बाजूंना पाहिलं. मग हळूच माझ्या जवळ येऊन म्हणाली की अजय, माझ्या आयुष्यात एक अशी ओळखीची सावली आहे जी मला कोणत्याही परिस्थितीत तुझ्या जवळ येऊ देऊ शकत नाही. तो माणूस खूप शक्तिशाली आहे आणि माझ्याकडून सूड घेऊ इच्छितो. तो मला शोधत आहे आणि जर त्याला कळलं की मी कोणाशी लग्न केलं आहे तर तो माझं आणि तुझं आयुष्य नरक बनवेल. त्याचा संबंध माझ्या भूतकाळाशी आहे आणि तो मला माझ्या वर्तमानात शांततेने राहू देणार नाही. तिच्या डोळ्यात भीती आणि दहशत पाहून एका क्षणासाठी मी थांबलो होतो, पण प्रेमात इतका आंधळा झालो होतो की मी म्हणालो की जो कोणी सावली असेल, जो कोणी परिणाम असेल, जयश्री, मी तुझ्यासोबत उभा राहीन. मी तुझ्यावर प्रेम करतो आणि प्रेम करणाऱ्या लोकांच्या मार्गात नेहमी काटे येतातच. मी तुझ्यासाठी प्रत्येक काटेरी मार्गातून जाण्यासाठी तयार आहे. फक्त तू माझ्यासोबत ये. तर माझ्याशी लग्न कर. तू माझ्यावर विश्वास करत नाहीस का? तुला माझ्या डोळ्यात तुझ्यासाठी प्रेम दिसत नाही? तिने आपले हात माझ्यासमोर जोडले होते. म्हणाली की विश्वास फक्त तुझ्यावरच आहे. म्हणूनच घाबरते की कदाचित माझ्या रहस्यामुळे तुला कोणतंही नुकसान होऊ नये. मी तिला हट्ट केला आणि म्हणालो की जर तू माझ्यासोबत राहशील तर कोणी आपल्याला वेगळं करू शकणार नाही. मी नेहमी तुझी काळजी घेईन. जुन्या गोष्टी विसर. तो जुना काळ होता. आवश्यक नाही की जो जुन्या काळात घडलं तो नव्या काळाचा भाग बनेल. तू माझ्यासोबत असशील तर माझा जीवही गेला
तरी मी तुला माझ्या आयुष्यात समाविष्ट करूनच राहीन. ती हळूच माझ्या बोलण्यावर हसली होती. तिच्या हास्यात एक विचित्र उदासी लपलेली होती. जणू ती जाणते की हे प्रेम एक दिवस आम्हाला उद्ध्वस्त करेल. तिने आपलं डोकं झुकवलं होतं आणि म्हणाली होती की मी त्या दिवशी येईन जेव्हा मी निर्णय घेईन की माझा भूतकाळ माझ्यासाठी मृत आहे. फक्त तू प्रतीक्षा कर. आणि ती वेगाने दाराकडे निघून गेली होती. आणि त्या दिवसानंतर ती सलग 3 आठवडे आमच्या घराकडे आली नव्हती. ही दूरी आणि शांतता माझ्यासाठी कोणत्याही शिक्षेपेक्षा कमी नव्हती. माझ्याकडे तिचा पत्ता नव्हता, ना तिचा मोबाईल नंबर, आणि ना माझ्या बहिणीकडे होता. माझी बहीण तिच्या घराचा पत्ता जाणते तरी मी तिच्या घराकडे जाऊ शकत नव्हतो, कारण मी तिच्या विश्वासाला तडा देऊ शकत नव्हतो. ती मला प्रतीक्षा करण्यास सांगून गेली होती. मी इच्छित नव्हतो की ती माझ्यावर नाराज होईल. मी रोज दाराकडे पाहत होतो आणि मनात प्रार्थना करत होतो की ती एकदा पुन्हा येऊ दे, तरी तिच्या सर्व रहस्यांसोबत. 3 आठवड्यांची प्रतीक्षा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि त्रासदायक काळ होता. मला प्रत्येक क्षण हे भय खात होतं की जयश्री कदाचित माझ्या प्रेमाला सोडून तिच्या रहस्याच्या सावलीत परत गेली असेल. मी प्रियाकडूनही तिच्याबद्दल विचारलं होतं, पण ती फक्त इतकंच सांगू शकली होती की जयश्रीने तिला फोनवर सांगितलं आहे की ती काही वैयक्तिक गुंतागुंतीत अडकली आहे आणि लवकरच आपल्याशी संपर्क करेल, कारण तिने स्वतःच माझ्या बहिणीला कोणाच्या तरी नंबरवरून कॉल करून ही गोष्ट सांगितली होती. मी त्या नंबरवर प्रयत्न केला होता, पण तो नंबर बंद जात होता. तेव्हापासून माझ्या रात्रीच्या झोपा उडाल्या होत्या आणि ऑफिसच्या कामातही माझं मन लागत नव्हतं. मी अनेकदा त्या अरुंद गल्ल्यांकडे गेलो होतो जिथे मी तिला शिरताना पाहिलं होतं, पण तिथे कोणतं तरी खास घर किंवा निशाणी दिसली नव्हती. मी त्या गल्लीतील लोकांना विचारण्याचं धैर्यही केलं नव्हतं, कारण मला भीती होती की कदाचित माझं रहस्यच उघड होऊ नये. मग एका सायंकाळी अचानक जयश्री आमच्या घराच्या दारावर आली होती. तिला पाहून मी एक शांततेचा उसासा सोडला होता. तिच्या हातात एक छोटीशी बॅग आणि चेहऱ्यावर भीतीची झलक होती. तिने आपल्या ओढणीला मजबूतीने धरून ठेवलं होतं आणि तिचा श्वास फुललेला होता, जणू ती कोणत्या संकटातून धावत आश्रय घेण्यासाठी आली आहे. माझी बहीण तिला अशा अवस्थेत पाहून व्याकुळ झाली होती. ती हळूच म्हणाली की मी माझं घर सोडून आले आहे. मला आता इतर कुठेही आश्रय मिळणार नाही. तिच्या आवाजात गहन थकवा आणि निराशा होती. ती पूर्णपणे विखुरलेली दिसत होती. तिने बॅग जमिनीवर ठेवली होती आणि थेट माझ्याकडे पाहिलं, जणू तिला माहीत होतं की आता फक्त मीच तिचा शेवटचा आधार आहे. मी काही क्षण तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहिलो होतो. मी तिचा भय, तिचा थकवा आणि तिच्या डोळ्यात लपलेली विनंती जाणवली होती. मग सर्व विसरून म्हणालो की आता तू इथेच राहशील कायमसाठी. कोणालाही तुझ्या हिमतीला तोडण्याची परवानगी मिळणार नाही. मी तिची बॅग उचलली आणि तिला आत येण्याचा इशारा केला होता. माझी बहीण लगेच तिच्यासाठी पाणी घेऊन आली होती. जयश्री पाणी पिऊन हळूच म्हणाली की अजय, ते लोक मला शोधत इथेही येऊ शकतात. आपण लवकर लग्न करूया. तिचं बोलणं ऐकून मी चकित झालो होतो, कारण तिने इतक्या सहजतेने आपली भीती माझ्या हवाली सोपवली होती. मी लगेच काहीही विचार न करता माझ्या जुन्या मित्रांशी संपर्क केला होता. त्यातील एक मित्र प्रतापला घरी बोलावलं होतं आणि वकील साहेबांशीही बोललो होतो. आम्ही लगेचच रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये जाऊन कोर्ट मॅरेज केली होती. साक्षीदार म्हणून माझे फक्त 2 मित्रच उपस्थित होते आणि माझी बहीण उपस्थित होती. लग्नानंतर मी तिच्या हाताचं चुंबन घेतलं होतं आणि पहिल्यांदा जाणवलं होतं की खरंच मी तिचा रक्षक झालो आहे. जयश्रीनेही आपल्या डोळ्यात येणारे अश्रू पुसले होते आणि म्हणाली होती की मला खूप भीती वाटत आहे अजय, पण तुमच्यासोबत राहण्याचा निर्णय मला शांतता देत आहे. मी तिला मिठी मारली होती आणि म्हणालो होतो की आता तुला भीतीची गरज नाही. आता तुझी प्रत्येक भीती माझी आहे, प्रत्येक त्रास माझा आहे. माझ्या गीता आत्यांना जेव्हा माझ्या लग्नाची बातमी कळली तेव्हा त्या रागाने आग बबूला झाल्या होत्या. त्या दुसऱ्या दिवशी दुपारी आमच्या घरी आल्या होत्या आणि दारातच गोंधळ घालू लागल्या होत्या. त्याने रागाने माझ्या बहिणी प्रियाला रागवलं आणि मग जयश्रीला पाहून त्यांचा चेहरा लाल झाला होता. त्या ओढत म्हणाल्या की ही मुलगी कोण आहे, तिचे आई बाबा कुठे आहेत? तू तर आमच्या वंशाची इज्जत मातकळ्यात मिसळली आहेस. माझ्या दादाचं नाव बदनाम केलं आहेस अजय. मी बाहेर आलो आणि कठोरपणे म्हणालो की ही माझी पत्नी आहे आत्या. तिचं नाव जयश्री आहे. मी तिच्यावर प्रेम करतो. मी कोणतंही पाप केलेलं नाही.
तिला सन्मानाने माझी पत्नी बनवलं आहे. मी प्रौढ आहे आणि माझ्या निर्णयावर कोणालाही आक्षेप असू नये. पण त्या तर रागाने म्हणाल्या की तुझे वडीलही अशाच एका स्त्रीला उचलून आणले होते आणि आम्ही आजपर्यंत तिच्या बदनामीचा भार उचलत आहोत. ती स्त्री ही स्वतःला खूप संस्कारी समजत होती. पण नंतर काय निघालं? दोघे नवरा बायको भांडत राहत होते. दोघांमध्ये कधी प्रेम राहिलंच नाही आणि मग झाले दोघे वेगळे. आत्याच्या बोलण्याने माझ्या हृदयात बाण लागल्यासारखं वाटलं होतं. मी शांत राहिलो होतो. मला नेहमी शंका राहिली होती की माझ्या आईला माझ्या बाबांनी कोणत्या कारणाने सोडलं होतं आणि आत्याने नेहमी त्यांना एक चारित्र्यहीन स्त्री म्हणून माझं संगोपन केलं होतं. त्यांच्या बोलण्याने माझ्या जुन्या जखमांना पुन्हा ताजं केलं होतं. जयश्री माझ्या जवळ बसून रडत होती. ती आत्यांचं बोलणं ऐकून खूप लज्जित झाली होती. मी तिचा हात धरला होता आणि म्हणालो होतो की तू काळजी करू नकोस. आता मी आहे तुझ्यासोबत. कोणीही तुझ्या नात्यावर बोट उचलू शकणार नाही. मी आत्याला स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की जर त्यांना माझ्या निर्णयाने कोणताही त्रास असेल तर त्या या घरात पुन्हा कधीही येऊ नयेत. हे ऐकून त्या आणखी जास्त रागात आल्या होत्या आणि म्हणाल्या की मी एका जादूगिरणीच्या जाळ्यात अडकलो आहे आणि एक दिवस खूप वाईट पश्चाताप होईल. त्या रागाने दार पटकावून निघून गेल्या होत्या. लग्नानंतर मी तिच्या डोळ्यात पहिल्यांदा शांतता पाहिली होती. पण कुठेतरी एक भय अजूनही लपलेलं होतं. ती अनेकदा दार उघडल्यावर चकित होत असे आणि खिडकीतून बाहेर डोकावत राहत असे. एक दिवस जेव्हा मी तिला शांततेने राहण्यासाठी सांगितलं की समाधानाने बस, कोणी येत नाही, आपण सुरक्षित आहोत, तर ती म्हणाली की तुम्हाला माहीत नाही अजय, ज्या माणसाचं भय माझ्या मनात आहे तो भिंतींनाही ऐकू शकतो. तिच्या शब्दात सत्यता होती जी मला व्याकुळ करून गेली होती. लग्नानंतर घर जणू आनंदाने भरलं होतं. जयश्रीच्या कोमल स्वभावाने आणि माझ्या बहिणीच्या निरागसतेने आमच्या छोट्या घराला स्वर्ग बनवलं होतं. लग्नाच्या पहिल्या काही आठवड्यांचा काळ स्वप्नासारखा नव्हता. जयश्रीने घरातील प्रत्येक वस्तू आपल्या हाताने सजवली होती. तिच्या बनवलेल्या जेवणात एक खास चव असायची जी माझ्या आईच्या मृत्यूनंतर मला कधीही पुन्हा जाणवली नव्हती. सकाळचा नाश्ता, संध्याकाळचा चहा, हास्य, विनोद सर्व काही जणू नवं वाटू लागलं होतं. मी ऑफिसमधून परत यायचो तेव्हा जयश्रीच्या हातात चहाचा कप आणि चेहऱ्यावर तीच हळूवार आणि शांतता भरलेली हास्य माझं स्वागत करत असे. मी विचार करत होतो की कदाचित हीच शांतता आयुष्याचा उद्देश आहे आणि मला जयश्रीच्या भयापेक्षा तिच्या प्रेमावर जास्त विश्वास ठेवायला हवा. माझी आई मला लहानपणातच सोडून गेली होती. बाबाही काही काळानंतर परलोकवासी झाले होते. तर मला वाटलं जणू जयश्रीने माझ्या आयुष्यातील कमतरता भरून काढली आहे. प्रिया अनेकदा म्हणत असे की दादा, वहिनी तर आपल्या घराची रौनक आहे. मला तर विश्वासच बसत नव्हता की आता आमचं आयुष्य इतकं सुंदर झालं आहे. मी हसून उत्तर देत होतो की हो, जयश्री माझ्या आयुष्याची रौनक आहे. मी माझ्या ऑफिसच्या बॉसशीही जयश्रीबद्दल बोललो होतो, ज्यावर त्यांनी मला सांगितलं होतं की मी खूप भाग्यवान आहे. या आनंदाने माझ्यातील सर्व निराशा दूर झाल्या होत्या. मी माझ्या बहिणीच्या अभ्यासावरही जास्त लक्ष देणं सुरू केलं होतं आणि घरच्या खर्चाचीही खूप चांगल्या पद्धतीने व्यवस्था केली होती. पण एक दिवस अचानक जयश्री शांत झाली. मी ऑफिसमधून येऊन तिला पाहिलं तेव्हा ती शांत बसलेली होती आणि रोजच्या प्रमाणे तिने माझं स्वागतही केलं नव्हतं. तिचे डोळे सुजलेले होते आणि ती जणू काही गहन विचारात हरवलेली होती. मी विचारलं की काय झालं आहे जयश्री, सर्व ठीक आहे ना? तर तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ती म्हणाली की अजय, मी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छिते. तिच्या शब्दांच्या खोलाईने मला व्याकुळ केलं होतं. ती म्हणाली की माझी आई आजारी आहे आणि एकटी आहे. ती अशा अवस्थेत आहे की त्यांना कोणताही दुसरा पाहू शकत नाही. मला त्यांची खूप काळजी वाटत आहे. मला रोज त्यांच्याकडे जावं लागतं आणि त्यांची देखभाल करावी लागते. हे माझ्यासाठी खूप कठीण होतं की मी तुम्हालाही सांगू नये आणि त्यांनाही वेळ देऊ नये. मी म्हणालो, तर त्यांना इथे घेऊन ये, तुला व्याकुळ होण्याची गरज नाही. ती माझ्या बोलण्यावर चकित झाली होती. तिने सांगितलं की नाही, त्या कोणालाही भेटू शकत नाहीत. त्यांच्या आजाराची अवस्था अशी आहे की त्या गोंधळ आणि लोकांना सहन करू शकत नाही. त्यांची तब्येत खूप नाजूक आहे. मी म्हणालो की जयश्री, हे घर तुझं आहे. तुझी आई माझ्या आईसारखी आहे. जर त्या जास्त आजारी असतील तर तू त्यांना इथे घेऊन ये आणि आपण त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करू. मी तुझा नवरा आहे.
मी तुझ्या प्रत्येक दुःखात आणि प्रत्येक जबाबदारीत समान भागीदार आहे. जयश्रीने आपले अश्रू पुसत म्हणाली की तुझं हृदय खूप मोठं आहे अजय, पण माझ्या आईच्या काही विचित्र सवयी आहेत. त्या फक्त एकटं राहणं पसंत करतात. त्यांना कोणासमोर येणं अजिबात आवडत नाही. त्या कोणालाही भेटू इच्छित नाहीत. तिने काही क्षण विचार केला, मग म्हणाली की फक्त एक छोटीशी खोली त्यांच्यासाठी छतावर बांधून दे, जेणेकरून त्या तिथे आरामात राहू शकतील आणि मी वर जाऊन त्यांची सेवा करू शकेन. तिथे त्या कोणाच्या नजरेस पडणार नाही. त्या खूप कमजोर आहेत आणि पायऱ्याही चढू शकत नाहीत. त्यामुळे मलाच त्यांच्याकडे राहावं लागेल. मी माझ्या बायकोला वचन दिलं होतं, पण मला माहीत नव्हतं की हे वचन माझ्या घरातील रहस्यांचा ढीग उघड करून ठेवेल. मी तिला निर्धास्त केलं आणि म्हणालो की ठीक आहे, मी उद्यापासूनच छतावर एक छोटीशी खोली बांधण्याची व्यवस्था करतो. तू काळजी करू नकोस. माझ्या मनात एक विचित्र खळबळ माजली होती की ती का नाही इच्छित की तिच्या आईला कोणी बघावं. पण तिचं प्रेम आणि तिच्या डोळ्यात तिच्या आईसाठीची तडफड पाहून मी त्या शंकांना दाबून टाकलं होतं. मला वाटलं कदाचित त्यांचा आजार खरंच खूप गंभीर असेल आणि म्हणूनच जयश्री सावध आहे. दुसऱ्या दिवशी मी मजुरांना बोलावलं आणि छतावर एक नवीन खोली बांधायला सुरुवात केली. ठेकेदाराने लगेच कामाला सुरुवात केली, कारण मी त्याला रोजच्या दुप्पट पैसे देण्याचं वचन दिलं होतं. जयश्रीच्या डोळ्यात पहिल्यांदा आनंद दिसला, जणू तिला शांतता मिळाली होती. ती दिवसभर खाली बसून मजुरांना पाणी आणि जेवण देत होती. तिच्या मेहनतीने आणि तिच्या जिद्दीने माझ्या मनात तिच्याबद्दलचा आदर आणि प्रेम आणखी वाढत होतं. माझी बहीण प्रिया खुश होती. ती म्हणत होती की दादा, वहिनी किती चांगली आहे, आपल्या आईची अशी काळजी घेते. देव प्रत्येक मुलीला अशी सेवा करण्याची हिंमत देव. मला मनोमन अभिमान वाटला की मी अशी मुलगी निवडली जी आपली नाती निभवायला जाणते. आठवड्याभरात खोली तयार झाली. ती एक साधीशी पण मजबूत खोली होती, ज्यात एक खाट, एक छोटं टेबल आणि एक कपाट येण्याची सोय होती. जयश्रीने ती स्वच्छ केली आणि त्यात साधे पडदे लावले. ती म्हणाली की मी माझ्या आईला घेऊन येईन, पण त्यांची अवस्था अशी नाही की कोणी त्यांना बघावं. त्यांची तब्येत खूप खराब आहे. त्या कोणाशी बोलू शकत नाहीत आणि कोणाच्या नजरेत येऊ शकत नाहीत. मी विचारलं की नेमकं त्यांना असा कोणता आजार आहे की त्या कोणासमोर येऊ शकत नाहीत. त्या खूपच कमजोर आहेत का? ती म्हणाली की हो, त्यांना कोणाशी मिळणं जुळणं आवडत नाही आणि आता त्यांची शारीरिक कमजोरी अशी आहे की त्या थोडासाही आवाज सहन करू शकत नाही. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. मी शांतपणे मान हलवली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी ऑफिसला जाण्याच्या तयारीत होतो. मी एक जुनी गाडी गल्लीत थांबलेली पाहिली. ती एक साधी टॅक्सी होती आणि तिचा ड्रायव्हर एक वृद्ध माणूस होता. जयश्रीने मला फोन करून सांगितलं की मी ऑफिसला निघून जावं, कारण तिला हे सर्व एकट्याने करायचं आहे. मी म्हणालो की मी थोडा वेळ थांबतो, कदाचित तुला माझ्या मदतीची गरज पडेल. पण जयश्री हट्ट करू लागली, नाही अजय, तू निघून जा. मला जर मदत हवी असेल तर मी प्रियाची मदत घेईन. मी सर्व सांभाळेन. तिच्या शब्दात एक विचित्र बेचैनी होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र घबराहट दिसली, जी मला काही क्षणांसाठी थांबवून गेली. मी नाईलाजाने दाराबाहेर पाऊल टाकलं. गल्लीच्या कोपऱ्यावर वळताना मी पाहिलं की माझी बायको आणि माझी बहीण गाडीजवळ उभ्या होत्या आणि ड्रायव्हर सामान काढत होता. त्यात एक छोटी पेटी आणि एक मोठं ब्लँकेट होतं. त्या ब्लँकेटमध्ये काहीतरी गुंडाळलेलं होतं, ज्याला दोघींनी खूप काळजीपूर्वक उचललं. ती वस्तू हलकी होती, पण जयश्री ती अशा प्रकारे घेऊन जात होती जणू ती काहीतरी खूप नाजूक वस्तू सांभाळत आहे. मला वाटलं कदाचित ती तिची आई असेल, जी त्या ब्लँकेटमध्ये गुंडाळलेली आहे. मी लगेच माझा रस्ता घेतला, कारण मला त्यांच्या खाजगीपणाचा आदर करायचा होता. जेव्हा मी ऑफिसमधून परत आलो तेव्हा जयश्री वर गेली होती. प्रियाने सांगितलं की ती आपल्या आईला घेऊन वर गेली आहे. मी शांतपणे म्हणालो की चल, आज सासूला भेटतो. मी मनोमन ठरवलं होतं की मी जयश्रीला जाणवून देईन की तिची आई माझ्या घरात माझ्यासाठी कोणतीही पाहुणी नाही, तर माझ्याच कुटुंबाचा हिस्सा आहे. मी हात धुतले आणि पायऱ्या चढायला लागलो. तेव्हा जयश्री खाली आली आणि घाबरत म्हणाली की तू वर जाऊ नकोस अजय, आई विश्रांती घेत आहे, तिला झोप लागली आहे. तिचा चेहरा घामाने भिजला होता, जणू ती खूप थकली होती. मी म्हणालो की मी फक्त एका क्षणासाठी त्यांना नमस्ते करायचं आहे, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. ती म्हणाली की नाही नाही अजय, तुझ्या आवाजाने त्या चकित होतील आणि त्यांचं हृदय कमजोर आहे. मी त्यांची अवस्था चांगली जाणते. मी नाही इच्छित की तू त्यांना बघावास.
तिच्या बोलण्यात मला एक विचित्र जाणीव झाली. एकीकडे त्या खूप आजारी होत्या आणि दुसरीकडे त्यांना साध्या आवाजाने चकित होण्याचा धोका होता. मी तिला पुढे जबरदस्ती केली नाही आणि म्हणालो की ठीक आहे, माझ्यासाठी जेवण लाव. रात्री जेव्हा सर्व झोपले तेव्हा मला वाटलं की वरून हलकीशी खसखस ऐकू येत आहे, जणू कोणीतरी श्वास घेत आहे. तो आवाज खूप मंद होता, जणू कोणाच्या दबलेल्या हुंदक्यांचा आवाज आहे. मी प्रियाला विचारलं तेव्हा ती शांत झाली. तिच्या नजरेत काहीतरी लपलेलं होतं. मी तिला विचारलं की तू जयश्रीच्या आईला पाहिलंयस का? त्यांची अवस्था कशी आहे? ती म्हणाली की नाही दादा, मी त्यांना पाहिलं नाही. वहिनीने मला मनाई केली आहे. ती म्हणते की ती स्वतःच त्यांची काळजी घेईल. मला वाटलं की कदाचित तिलाही काहीतरी माहीत आहे, पण ती सांगू इच्छित नाही. माझ्या मनात पहिल्यांदा भीतीने जागा घेतली. हे भय जयश्रीच्या प्रेमामुळे नव्हतं, तर तिने लपवलेल्या रहस्यामुळे होतं. मी मनात म्हणालो की मला माहीत आहे की काहीतरी आहे आणि मी ते नक्की शोधून काढेन. पुढचे काही दिवस माझं आयुष्य एका विचित्र दिनचर्येत ढकललं गेलं. सकाळी ऑफिसला जाणं, संध्याकाळी परत येणं, घराच्या छतावर कुलूप लावलेलं दार पाहणं. माझी बायको बराच वेळ वर घालवायची आणि खाली फक्त जेवण पाण्यासाठी यायची. माझ्याशी साध्या गप्पा मारण्यासाठीच यायची. मी पाहिलं होतं की ती नेहमी जुन्या आणि फिक्क्या चादरीत गुंडाळलेलं काहीतरी वर घेऊन जात होती. तिने मला सांगितलं होतं की तिच्या आईला जुन्या आणि साध्या गोष्टीच आवडतात. एका सकाळी मी प्रियाला विचारलं की तू कधी तुझ्या वहिनीच्या आईला पाहिलंस का? ती नजर चोरत म्हणाली की नाही दादा, वहिनीने मला मनाई केली आहे. मी म्हणालो की काहीतरी आहे जे आपल्यापासून लपवलं जात आहे. मला वाटतं ती आपल्याला खरं सांगत नाहीये. प्रियाचा चेहरा पांढरा पडला होता. ती म्हणाली की दादा, मला काहीच माहीत नाही. ती फक्त इतकंच म्हणते की हे तिचं जुनं दुःख आहे आणि तिला याबद्दल कोणाशी बोलायचं नाही. प्रियाच्या बोलण्यात एक विचित्र संकोच होता, जणू तिला खरं सांगायचं होतं पण काहीतरी तिला रोखत होतं. मी संयम ठेवला नाही आणि जयश्री वर गेल्यावर पायऱ्या चढलो. मी माझ्या हाताने त्या दारातील गुप्त छिद्र शोधलं आणि हळूच खोलीत डोकावलं. खोलीत प्रचंड अंधार पसरला होता. आत मी फक्त एक खाट पाहिली ज्यावर कोणी नव्हतं, पण जमिनीवर एक ब्लँकेट पडलेलं होतं जे हलत होतं. मला वाटलं जणू आत काहीतरी रेंगत आहे. मग मला एक आवाज ऐकू आला, बेटा मला बाहेर काढ, मला गुदमरत आहे. हा आवाज कोणत्या वृद्ध स्त्रीचा नव्हता, तर एखाद्या मध्यमवयीन स्त्रीचा होता आणि त्या आवाजात एक विचित्र त्रास आणि गोंधळ होता. माझं हृदय धडधडलं. मी घाईने दारापासून मागे हटलो, कारण मला भीती होती की कदाचित जयश्री परत येईल. माझ्या मनाने सांगितलं की अजय, ती तुझी बायको आहे, तिच्यावर शंका घेऊ नकोस. कदाचित ती एखाद्या मोठ्या संकटात आहे आणि तुझ्याकडून मदत मागत आहे. पण मन तरीही म्हणत होतं की या कुलुपाच्या मागे फक्त आजार नाही तर कोणतं तरी रहस्य दडलेलं आहे. मी ठरवलं की मी जयश्रीला आणखी एक संधी देईन की ती मला खरं सांगेल, नाहीतर मी स्वतःच हे कुलूप तोडेन. त्या गुप्त डोकावण्याच्या दिवसानंतर माझं मानसिक समाधान संपलं होतं. मी सारा दिवस बेचैन राहायचो आणि प्रत्येक क्षण त्या खोलीचं रहस्य जाणून घेण्याच्या प्रयत्नात असायचो. जयश्री प्रत्येक वेळी विचारायची की काय झालं अजय, तुला माझ्यावर विश्वास नाही का? मी फक्त हसून म्हणायचो की विश्वास तर पूर्ण आहे, फक्त तुझ्या आणि तुझ्या आईच्या तब्येतीची काळजी आहे. काही दिवसानंतर माझ्या आत्या पुन्हा आमच्या घरी आल्या. त्या जयश्रीला कमी लेखण्याची कोणतीही संधी सोडत नव्हत्या. त्यांचं येणं माझ्यासाठी ओझ्यापेक्षा कमी नव्हतं. जेव्हा त्या दारात आल्या तेव्हा जयश्रीच्या चेहऱ्यावर एका क्षणासाठी रंग उडाला, जणू कोणतं तरी जुनं भय ताजं झालं होतं. आत्या यांनी गप्पांमध्ये प्रियाला विचारलं की तुझ्या वहिनीची आई वर राहते ना, चल मला वर घेऊन चल, मला त्यांना भेटायचं आहे. त्यांनी हे असं बोललं जणू त्यांना माहीत होतं की काहीतरी गडबड आहे. जयश्रीचे हात थरथरले आणि ती लगेच म्हणाली की आत्या, त्या खूप आजारी आहेत, त्या कोणालाही भेटत नाहीत. त्यांचा आजार असा आहे की त्या कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपल्या जवळ येऊ देत नाहीत. आत्या म्हणाल्या की आजाराचेही विचित्र बहाणे आहेत. मला वाटतं काहीतरी चाल खेळत आहेस तू. त्यांचा प्रत्येक शब्द विषाने भरलेला होता. मी विषय बदलण्याचा प्रयत्न केला पण त्या ऐकल्या नाही. त्या म्हणाल्या की मीही एक स्त्री आहे, आजारी स्त्रीला पाहण्यात काय हरकत आहे? मला दाखव, मी त्यांची कशी मदत करू शकते. जयश्रीच्या डोळ्यात भयाची लाट उसळली. ती म्हणाली की कृपा करून आत्या, त्यांची अवस्था पाहण्यालायक नाही, त्यांना त्रास देऊ नका.
आत्या म्हणाल्या की असं वाटतं की तुझा संबंध काही वाईट कुटुंबाशी आहे, म्हणूनच तू तुझ्या आईला लपवतेस. कदाचित ही कोणती तरी तुझी जवळची नातेवाईक आहे, जिला तू तुझ्या भयापासून वाचवत आहेस. जयश्री रडू लागली आणि मी कठोर शब्दात म्हणालो की आत्या बस करा. जर ती नाही इच्छित तर जबरदस्ती करू नका. आता हे माझं घर आहे आणि माझे निर्णय इथे चालतात. त्या नाराज होऊन म्हणाल्या की तू तुझ्या सुंदर बायकोचा गुलाम झाला आहेस. मला आजही या मुलीवर शंका आहे, जशी तुझ्या वडिलांना तुझ्या आईवर होती. ही बाई ही कोणत्या तरी मोठ्या रहस्याचा भार उचलत आहे. त्या रागाने दार बंद करून निघून गेल्या. त्यांच्या जाण्याने घरात एक विचित्र शांतता पसरली. जयश्री सारा दिवस वर राहू लागली, जणू कोणत्या पहाराच्या सावलीत कैद झाली आहे. रात्री जेव्हा ती झोपायला आली तेव्हा मी तिला कठोरपणे विचारलं की तू आत्यांना पाहून इतकी का घाबरली होतीस? त्या तुला ओळखतात का? जयश्रीने नकार दिला आणि म्हणाली की मी फक्त यामुळे व्याकुळ झाले होते की आत्या माझ्या आईला बदनाम करत होत्या. एके रात्री वरच्या खोलीतून जणू कोणाच्या पावलांचा आवाज येत होता. पावलांचा आवाज खूप मंद होता पण जड होता. मला वाटलं जणू कोणती तरी जड वस्तू जमिनीवर हळूहळू ओढली जात आहे. मी धैर्य करून जयश्रीला विचारलं की हा आवाज कुठून येत आहे? तुझी आई झोपली नाही का? ती शांत राहिली. तिचा चेहरा पांढरा पडला होता. तिने माझा हात धरला आणि थरथरत्या आवाजात म्हणाली की अजय, काही गोष्टी विचारू नकोस. काही रहस्य उघडण्यासाठी नसतात. जर तू हे रहस्य उघडलंस तर आपलं आयुष्य उद्ध्वस्त होईल. तिच्या बोलण्याने माझ्यातील भय आणखी वाढलं. जणू हे रहस्य फक्त आजारी आईचं नाही, तर कोणत्या तरी गुन्ह्याचा भार होता. मी त्याच वेळी ठरवलं की आता मी तिला जबरदस्ती करणार नाही. मी तिला म्हणालो की मला माहीत आहे की तू माझ्यापासून काहीतरी लपवत आहेस. तू मला सांगू शकतेस का की हे कोणतं रहस्य आहे जे तुझा जीव घेत आहे? जयश्री रडू लागली आणि म्हणाली की मी एक दिवस तुला सर्व काही सांगेन, पण आत्ता नाही. मी तिला म्हणालो की मी आत्ता आणखी प्रतीक्षा करू शकत नाही. त्याच रात्री मला एक विचित्र घटना दिसली. जयश्री मध्यरात्री चोरटेपणाने खाली उतरली आणि स्वयंपाकघरात गेली. मी तिच्यावर नजर ठेवली तेव्हा पाहिलं की ती एका जुन्या पेटीतून काहीतरी सामान काढत आहे. ते सामान एक खूप जुनी छायाचित्र आणि एक पांढरा कागद होता. मी डोकावलं तेव्हा पाहिलं की ते छायाचित्र एका लहान मुलाचं होतं. जयश्रीने त्या छायाचित्राकडे पाहिलं आणि जोरजोरात रडू लागली. ती म्हणाली की माझ्या बाळा, मी तुला कधीच विसरू शकत नाही. हे ऐकून मला माझ्या कानांवर विश्वास बसला नाही. जयश्री विवाहित होती का? तो तिचा मुलगा होता का? ती रात्र माझ्यासाठी कयामतपेक्षा कमी नव्हती. मी ठरवलं की आज मी जयश्रीच्या मागे लागेन आणि तिच्याकडून खरं विचारूनच राहीन. रात्री 2 वाजता दार जोरजोरात वाजलं. हा आवाज इतका तीव्र होता की आम्ही सर्व चकित झालो. मी दार उघडलं तेव्हा प्रिया धापा टाकत उभी होती. तिच्या डोळ्यात अश्रू आणि ओठांवर थरथरता आवाज होता. ती म्हणाली की दादा, वहिनीची आई मेली आहे. ती जोरजोरात रडत आहे. माझ्या हातातून चावी खाली पडली. ती चावी तीच होती जी मी गुप्तपणे डुप्लिकेट बनवली होती, कारण मी ठरवलं होतं की आज खरं उघड करूनच राहील. जयश्री खालून ओरडत होती की अजय, वर येऊ नकोस, आता वर येऊ नकोस, कृपा करून, हे तुझ्याकडून सहन होणार नाही. पण माझं हृदय जणू छातीतून बाहेर पडलं होतं. मी धावत पायऱ्या चढलो. दाराला मोठं कुलूप लावलेलं होतं. मी झटकन चावी काढली आणि कुलूप उघडण्याचा प्रयत्न केला, पण घबराटीत माझे हात थरथरत होते. जयश्रीने मागून मला पकडलं. अजय, माझी विनंती ऐक, आता उघडू नकोस. मी तिचा हात झटकला आणि पूर्ण ताकदीने कुलूप तोडलं. एक जोरदार आवाज झाला, पण मी थांबलो नाही. मी आत शिरलो तेव्हा एक तीव्र ज्योत माझ्या चेहऱ्याला धडकला. हा एक विचित्र वास होता, जुन्या कपड्यांची आणि मातीची दुर्गंधी. खोलीत प्रचंड अंधार होता. मी घाईने दिवा लावला. खाटेवर एका पांढऱ्या चादरीवर एक बेजान शरीर पडलेलं होतं. मी काही क्षण डोळे मिचकावणं विसरलो. ती स्त्री जुन्या चादरीत गुंडाळलेली होती. प्रिया आणि जयश्री ही वर आल्या होत्या. प्रियाला ती दुर्गंधी सहन झाली नाही आणि तिने आपला चेहरा झाकला. जयश्री त्या मृतदेहाजवळ गेली आणि त्याचा हात धरून रडू लागली. ती ओरडत होती की तुम्ही माझ्यासाठी सर्व काही केलं, तुम्ही मला का सोडून गेलात? मी संतापाने विचारलं की ही कोण आहे? ती काही बोलली नाही, फक्त रडत राहिली. मी डोकं धरलं आणि म्हणालो की मला खरं सांग, मी यापुढे हे रहस्य सहन करू शकत नाही. मी चादरीचा एक कोपरा पकडला. माझा हात थरथरत होता. मी जयश्रीकडे पाहिलं. तिने डोळे बंद केले होते.
जणू तिच्यासाठी हा देखावा असह्य होता. मी जोराने चादर उचलली आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझं शरीर जणू विजेच्या धक्क्याने थरथरलं. तो चेहरा माझा भूतकाळ होता. माझी आई शुभांगी. तिचे डोळे अजूनही उघडे होते, पण त्यात कोणताही जिवंतपणा नव्हता. मी पाहिलं की तिच्या चेहऱ्यावर खोल सुरकुत्या होत्या आणि ती खूपच कमजोर झाली होती. तिच्या ओठांवर पांढरटपणा आला होता. माझा श्वास थांबला. मी डगमगत मागे हटलो आणि ओरडलो की जयश्री, ही बाई इथे कशी आली? ही माझी आई आहे. इथे काय करत आहे? माझा आवाज खोलीत घुमत होता. प्रियाने चेहरा पाहताच तीही ओरडली. जयश्रीने आपले अश्रू पुसले आणि हळूच म्हणाली की अजय, हेच ते रहस्य आहे जे मी तुझ्यापासून लपवत होते. ती शांत राहिली, जणू कोणतं तरी शतकानुशतकाचं सत्य उघड होण्याच्या तयारीत होतं. मला वाटलं जणू मी एखाद्या दुसऱ्या ग्रहावर आहे, जिथे प्रत्येक गोष्ट उलटी झाली आहे. मी माझ्या आईच्या मृतदेहाकडे पाहिलं, जिला मी माझ्या संपूर्ण आयुष्यात एक वाईट बाई समजत होतो आणि ती माझ्याच घरात कुलूप लावून कैद केली गेली होती. मी जयश्रीचे खांदे पकडले, तिला जोरात हलवलं आणि म्हणालो की सांग, ही बाई माझी आई कशी असू शकते? मी ऐकलं होतं की ती माझ्या वडिलांना सोडून गेली होती आणि कधीच परत आली नाही. ती इचकत म्हणाली की अजय, ही तीच बाई आहे जिला तुझ्या वडिलांनी रात्रीच्या अंधारात घरातून हाकलून दिलं होतं. मी स्वतः त्यांचं दुःख पाहिलं आहे. माझ्या डोळ्यात संताप आणि आश्चर्याचे अश्रू होते. मी अवाक झालो. मी म्हणालो की मग तुझा यांच्याशी काय संबंध आहे? तू यांना का लपवत होतीस? ती म्हणाली की कारण ती माझी आई नव्हती, पण तिने मला आईसारखं वाढवलं. जेव्हा ती या घरातून निघाली तेव्हा कोणीही तिला आश्रय दिला नाही. माझ्या वडिलांना तिच्या असहाय्यतेवर दया आली होती, म्हणून त्यांनी तिला आमच्या घरात बहिणीच्या नात्याने जागा दिली होती. जेव्हा ती आमच्या घरी आली तेव्हा मी खूप लहान होते. तुझ्या आईला मी आत्या म्हणायचे. तिने मला आईसारखं सांभाळलं आणि ती आमच्या घरी आमच्या सोबत राहू लागली. ती नेहमी तुला आणि प्रियाला आठवून रडायची. मी संतापाने ओरडलो की मग तू फसवणूक केलीस. तू खोटं बोललीस की ती तुझी आई आहे. मी जोरात माझा हात भिंतीवर मारला, ज्यामुळे माझ्या हाताची पकड रक्तबंबाळ झाली. ती म्हणाली की मी फक्त शुभांगी आत्या यांची शेवटची इच्छा पूर्ण केली आहे. त्यांची शेवटची इच्छा होती की त्या तुला एकदा पाहू शकाव्यात, तुझ्यावर प्रेम करू शकाव्यात. मी तुझं घर निवडलं होतं जेणेकरून त्या तुला जवळून पाहू शकतील. त्या जाणत होत्या की जर त्या स्वतः आल्या तर तू कधीही त्यांना स्वीकारणार नाहीस, म्हणून त्यांनी मला पाठवलं. माझ्या डोळ्यांसमोर अंधार पसरला, जणू भिंती ओढत होत्या. बेटा, मी निरपराध होते. मला दोष दिला गेला. मी जमिनीवर कोसळलो आणि माझ्या आईच्या बेजान शरीराच्या डोळ्यांनी मला प्रश्न विचारले. जयश्री माझ्या जवळ बसून रडत होती. तिने मला सांगितलं की त्यांनी शेवटच्या क्षणी तुझं नाव घेतलं होतं. अजय, त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्यासाठी प्रार्थना केली. त्या म्हणायच्या की मला फक्त एकदा माझ्या मुलाच्या हाताने एक ग्लास पाणी प्यायला मिळावं. मी हळूच म्हणालो की मी तर नेहमी त्यांचा द्वेष केला. कधी विचारच केला नाही की खरं काही वेगळं असू शकतं. मला माझ्या आत्या आणि वडिलांनी सांगितलं होतं की ती एक वाईट बाई होती. जयश्री म्हणाली की आता त्या गेल्या आहेत, पण तुझ्यासाठी प्रार्थना करून गेल्या आहेत. त्या जाणत होत्या की एक दिवस तुला खरं कळेलच. त्या क्षणी मला वाटलं जणू सारी दुनिया माझ्या गुन्ह्यांचा भार माझ्यावर टाकत आहे. मी फक्त इतकंच म्हणू शकलो की काश मी त्यांच्या डोळ्यात एकदा खरं पाहिलं असतं. मी त्यांना एकदाही ओळखलं नव्हतं. प्रिया ही माझ्या जवळ येऊन रडत होती की दादा, मला अंदाज आला होता, पण वहिनीने मला मनाई केली होती. जयश्रीने माझ्या आईच्या खाटेजवळून एक जुना डब्बा काढला आणि माझ्या हातात दिला. त्या डब्यात माझ्या लहानपणीची छायाचित्र होती, जी माझ्या आईने सांभाळून ठेवली होती. त्या छायाचित्रांमागे माझ्या आईची स्वाक्षरी होती. मी माझ्या आईच्या मृतदेहाला मिठी मारली आणि तीव्रतेने रडलो. माझ्या आईच्या असहाय्य मृतदेहाला मिठी मारून मला पहिल्यांदा शांतता मिळाली. ती शांतता एका मुलाला आपल्या आईच्या मांडीवर मिळते. जयश्री म्हणाली की मी तुझ्याशी खोटं बोलले, पण तुझ्या प्रेमासाठी मी नाही इच्छित होते की तुझी आई तुला सोडून जावी आणि तू या रहस्यासह कायम जगावंस. मी म्हणालो की तू मला एक मोठं सत्य सांगितलंस. मी आता हे खोटं माफ करे. जयश्रीने आपले अश्रू पुसले आणि हळूहळू सारी हकीकत सांगायला सुरुवात केली. ती म्हणाली की जेव्हा तुझ्या वडिलांनी शंकेच्या आधारे तुझ्या आईला घटस्फोट दिला तेव्हा ती सर्व काही सोडून शहरातून निघून गेली. तुझ्या वडिलांना तुझ्या आत्यांनी आणखी भडकवलं होतं, कारण तुझ्या आत्या नेहमीच तुझ्या आईशी जळत होत्या
आणि इच्छित होत्या की तुझी आई या घरातून निघून जावी. त्यानंतर आम्ही ज्या शहरात राहत होतो तिथे तुझी आई एक दिवस आमच्या दारात भीक मागायला आली होती. कारण दुसऱ्या शहरात गेल्यावर तिच्याकडे कोणताही मार्ग नव्हता, कोणताही आश्रय नव्हता. तिथे तिने भीक मागण्याचं काम सुरू केलं होतं. ती तेव्हा एक तरुण आणि सुंदर स्त्री होती. माझ्या वडिलांना हे सर्व पाहून सहन झालं नाही. त्यांच्या मनात दया आली आणि त्यांनी तुझ्या आईला आमच्या घरात बहिणीच्या नात्याने जागा दिली आणि सांगितलं की आता तुला भीक मागण्याची गरज नाही. तुझा भाऊ आपली मुलगी आणि तुझी जबाबदारी उचलू शकतो. माझे वडील कामावर जात असत आणि त्यांच्या मागे सारा दिवस माझी काळजी तुझी आई घ्यायची. तेव्हा मी खूप लहान होते, कारण माझी आई माझ्या जन्मानंतर लगेच मेली होती. माझ्या वडिलांना दुसरं लग्न करायचं नव्हतं, कारण त्यांच्या मनात माझ्या आईसाठी अपार प्रेम होतं. त्यांची जागा त्यांना कोणालाही द्यायची नव्हती. तुझ्या आईनं मला आपल्या मुलीसारखं वाढवलं. मी तिला आत्या म्हणायची. ती मला जेवण खाऊ घालायची, माझे कपडे बदलवायची. प्रत्येक रक्षाबंधनाला ती माझ्या वडिलांच्या हातात राखी बांधायची आणि तिने आमचं घरही खूप चांगलं सांभाळलं होतं. एका अनोळखी आणि परक्या व्यक्तीने आम्हाला आपलंसं केलं होतं. मग एक दिवस माझे वडील या जगाला सोडून गेले आणि आम्ही गरीब झालो. मग आमच्यावर खूप साऱ्या अडचणी आल्या. शुभांगी आत्या आजारी पडू लागल्या आणि त्यांच्या आजाराचा सारा भार माझ्या खांद्यावर आला. तिचं बोलणं ऐकून मी थरथरलो. माझ्या आईच्या कथेत आणि वास्तवात खूप मोठा फरक होता. जयश्री म्हणाली की ती प्रत्येक क्षण तुला आणि तुझ्या बहिणीला आठवत होती. ती नेहमी म्हणायची की मला माझ्या मुलांपासून दूर केलं गेलं. जेव्हा तू माझ्याशी लग्नाची बोलणी केलीस तेव्हा मी घाबरले होते. मी मुद्दाम तुझा सामना केला होता. त्या इच्छित होत्या की मी तुझ्या घरची प्रत्येक तपशील जाणून त्यांना सांगत राहावी, त्यांच्या मुलांबद्दल त्यांना सांगत राहावं. म्हणून त्यांनी मला तुझ्या घरात पाठवलं होतं. तेव्हाच मी तुझ्या बहिणीशी मैत्री केली होती. त्या म्हणायच्या की कदाचित वरच्या माणसाने तुला याचसाठी माझ्या आयुष्यात पाठवलं आहे, जेणेकरून माझा मुलगा एक दिवस आपल्या आईला माफ करेल आणि ती त्याला एकदा पाहू शकेल. त्या म्हणाल्या की तू माझ्या मुलाशी लग्न कर. तो खूप चांगला माणूस आहे. तू माझ्याशी लग्न केलंस तर मी माझ्या मुलाच्या जवळ राहू शकेन. मी तुला खरं सांगण्यापासून घाबरत होते की कदाचित तू मला सोडून देशील. मला भय होते की कदाचित तू माझ्या रहस्यामुळे माझा द्वेष करू लागशील. तिचं बोलणं ऐकून मी डोकं धरून बसलो. प्रिया शांतपणे रडत होती. जयश्री म्हणत होती की मी कोणतंही पाप केलं नाही अजय. मी फक्त माझ्या आत्यांची शेवटची इच्छा पूर्ण केली आहे. त्या तुला नेहमी मुलगा म्हणायच्या. त्या म्हणायच्या की माझा मुलगा सभ्य आहे, त्याला एक दिवस खरं नक्की कळेल. माझे अश्रू वाहू लागले आणि मी माझ्या आईच्या बेजान मृतदेहाकडे पुन्हा पाहिलं. मी पाहिलं की तिच्या गळ्यात एक छोटं लॉकेट होतं, ज्यावर माझं आणि प्रियाचं नाव लिहिलेलं होतं. माझ्या आईचा आवाज जणू हवेत घुमत होता की बेटा मी चारित्र्यहीन नव्हते. मला दोष दिला गेला. माझ्या मनावर एक असा भार आला जो कधीच उतरणार नाही. मी जयश्रीला विचारलं की तुझं कुटुंब, तो माणूस जो तुला शोधत होता तो कोण होता. ती म्हणाली की तो माझ्या वडिलांचा शत्रू होता, जो माझ्याशी जबरदस्तीने लग्न करू इच्छित होता. जेव्हा त्याला कळलं की मी घर सोडलं आहे तेव्हा तो मला शोधायला लागला होता. त्याच्यापासून वाचण्यासाठीच मी आणि शुभांगी आत्या या शहरात येऊन स्थायिक झालो होतो. त्यांना माहीत होतं की या शहरात तू आणि प्रिया राहत आहात. त्यांना वाटलं होतं की जर माझ्यावर कोणतं संकट आलं तर त्या तुझ्याकडून मदत मागतील. प्रिया हळूच म्हणाली की दादा, मला माहीत होतं की आई खूप आजारी आहे. वहिनी मला सर्व काही सांगत नव्हती, पण मला जाणवत होतं की त्या कोणत्या तरी साध्या बाई नाहीत. मी एकदा त्यांच्या हातात एक जुनी छायाचित्र पाहिली होती, जी तुझ्या लहानपणीची होती. मी रडत म्हणालो की आपण आपल्या आईसोबत खूप मोठं पाप केलं आहे. जयश्रीने माझा हात धरला आणि म्हणाली की आता तू त्यांच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था कर. हीच त्यांची शेवटची इच्छा होती. त्या इच्छित होत्या की तू स्वतःच्या हातांनी तुझ्या आईचे अंत्यसंस्कार करावेस. माझ्या आतमधला वादळ थांबण्याचं नावच घेत नव्हतं. माझ्या आईचा मृतदेह माझ्या समोर होता आणि माझ्या मनात अनेक प्रश्न घोळत होते. मी संतापाने म्हणालो की मग तू माझ्या आईच्या नावाने माझं घर खोट्याने भरलं. मला इतकं मोठं रहस्य का नाही सांगितलंस? जयश्री रडू लागली. ती म्हणाली की हे खोटं नव्हतं अजय, ही कुर्बानी होती. मी माझा जीव धोक्यात घालून तुझ्या जवळ येण्याचा निर्णय घेतला होता, जेणेकरून तुला तुझ्या आईचं प्रेम मिळू शकेल. ती पुढे म्हणाली की मी तुला फसवलं नाही, तर तुला तुझ्या आईच्या सत्याशी जोडलं आहे. जी बाई तुला गुन्हेगार वाटत होती ती खरं तर असहाय्य होती. तुझ्या वडिलांच्या मनात शंकेचं बीज तुझ्या आत्यांनी पेरलं होतं. मी चकित झालो आणि म्हणालो की माझ्या आत्या? ती म्हणाली की हो. त्या
त्यांना तुझ्या आईशी खूप जळजळ होती. त्यांना हवं होतं की तुझ्या आईचा या घरातून पत्ता कटावा. त्यांना भय होतं की तुझ्या आईच्या उपस्थितीत त्यांना मालमत्तेत हिस्सा मिळणार नाही. माझा श्वास थांबला. जयश्री पुढे म्हणाली की त्यांनी तुझ्या वडिलांना भडकवलं होतं. एका रात्री त्यांनी तुझ्या आईवर आरोप लावला आणि त्यांना घटस्फोट देऊन घरातून हाकलून दिलं. तुझ्या वडिलांना त्यांच्या बोलण्यावर विश्वास बसला होता, कारण त्यांना आपली एकमेव बहीण समजून त्यांचं प्रत्येक बोलणं मानायचे. मी थरथरत्या आवाजात म्हणालो की आणि मग माझ्या आईने कधी परत येण्याचा प्रयत्न केला नाही. ती म्हणाली की अनेकदा त्या आल्या होत्या, पण प्रत्येक वेळी दार बंद केलं गेलं आणि त्यांना बदनाम केलं गेलं. तूही त्यांना एकदा शाळेबाहेर पाहिलं होतंस जेव्हा तू खूप लहान होतास, पण तू त्यांना ओळखलं नव्हतंस. माझा आत्मा थरथरला. मी रडत म्हणालो की मी माझ्या आईसोबत खूप वाईट केलं. मी त्यांना कधी जवळ येऊ दिलं नाही. जयश्रीने माझा हात धरला आणि मला धीर देऊ लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी आकाश उदास होतं, जणू तेही कोणाच्या तरी जाण्याने रडत होतं. मी माझ्या आईच्या चितेला अग्नी दिला. माझे हात थरथरत होते. मी त्यांच्याकडे माफी मागू इच्छित होतो. मी त्यांच्या जळत्या चितेकडे पाहून माफी मागितली. आत्यांना याबद्दल काहीच कळवण्यात आलं नव्हतं, कारण मला त्यांना या शेवटच्या प्रवासात सामील करायचं नव्हतं. मी माझ्या काही मित्रांना सारी हकीकत सांगितली. तेही माझ्या आईसाठी रडले आणि माझ्यासोबत उभे राहिले. घरी परत आल्यावर मी खूप रडलो. जयश्रीने मला धीर दिला आणि म्हणाली की तुझी आई आता खुश आहे. तिला शांतता मिळाली आहे, कारण तुझ्या हातांनी तिचे अंत्यसंस्कार झाले. तू मुलाचा धर्म पार पाडला आहेस. आता तुझ्यावर कोणताही भार नाही. तिच्या बोलण्याने मला खूप शांतता मिळाली. घराचा माहोल पूर्णपणे बदलला होता. जणू कोणीतरी मनावरचं सावट हटवलं होतं. मी छतावरील खोलीचं कुलूप काढलं आणि आत पाहिलं. तीच खाट, तेच सुगंध, पण आता त्या शांततेत शांती होती. मी ते कुलूप टेबलवर ठेवलं आणि हळूच म्हणालो की हे दार आता कधीही बंद होणार नाही. ही खोली आता माझ्या आईची स्मृती आहे. जयश्रीने तिचं डोकं माझ्या खांद्यावर ठेवलं. आमच्या दोघांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. प्रिया हळूच म्हणाली की आता आपलं घर माझ्या आईच्या नावाने उजळलं आहे. आणि खरंच जणू अंधार संपला होता. मी त्या दिवशी ठरवलं की मी आता माझ्या आयुष्याची नव्याने सुरुवात करेन. दिवस निघून गेले, पण माझ्या आत्म्यावरचं जखम अजूनही ताजी होती. मी अनेकदा छतावर जायचो आणि त्या खोलीच्या दारासमोर बराच वेळ उभा राहायचो. आता तिथे कोणी नव्हतं, पण असं वाटायचं जणू माझ्या आईचे आशीर्वाद त्या भिंतींमध्ये अजूनही बसलेले आहेत. एक दिवस जयश्रीने माझा हात धरला आणि म्हणाली की अजय, जे झालं ते विसर. शुभांगी आत्या यांनी तुला माफ केलं आहे. त्या तुलाही माफ करून गेल्या आहेत. तूही त्यांना माफ कर. मी म्हणालो की मी त्यांना कसं विसरेन. मी स्वतः माझ्या आईचं हृदय मोडलं आहे. जयश्री म्हणाली की ठीक आहे, विसरू नकोस, पण त्यांच्यासाठी जग. त्यांचं सत्य लोकांपर्यंत पोचव. मी वचन दिलं की आता माझ्या आईच्या सन्मानाला कधीच डाग लागू देणार नाही. त्या रात्री स्वप्नात माझी आई आली. ती म्हणाली की माझ्या बाळा, आता तुला खरं कळलं आहे की मी निरपराध होते. वरचा माणूस तुला शांती देव. मी घाबरून उठलो. माझ्या मनात एक विचित्र शांतता होती, जणू वर्षानुवर्षाची घुसमट संपली होती. सकाळी मी आकाशाकडे पाहिलं आणि हसलो. ते कुलूप जे जयश्रीने वर्षांपूर्वी लावलं होतं माझ्या मनातून उघडल्या गेलं. मी हळूच म्हणालो की आई, आता कोणतंही कुलूप उरलं नाही. जयश्री माझ्या जवळ आली आणि तिने डोकं खाली घातलं. पण त्या शांततेत एक प्रार्थना दडली होती. माझ्या आईसाठी, आमच्या प्रेमासाठी आणि त्या बंद दारांसाठी जे सत्य जाणल्यानंतर कायमचे उघडतात. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.